Student, we will continue the poem. Please listen म्हणजे कृपया ऐका. पेज नंबर 52. मागच्या भागामध्ये आपण बघितलं होतं की एक किशोरवयीन मुलगा आपल्या आईवडिलांना एक विनंती करतोय. तो आपल्या आईवडिलांना सांगतोय की कृपया करून माझं तुम्ही ऐकून घ्या किंवा मला समजून घ्यावे असं तो त्यांना सांगत आहे. आता आपण आज पेज नंबर 52वरचं बघू. पहिल्यांदा मी कविता वाचते, सगळ्यांनी नीट काळजीपूर्वक ऐकायचे. But when you accept as a simple fact that I feel what I feel, no matter how irrational, then I can stop trying to convince you and get about this business of understanding what's behind this irrational feeling. And when that's clear, the answers are obvious and I don't need advice. Irrational feelings make sense when we understand what's behind them. Perhaps that's why prayer works sometimes for some people, because God is mute and He doesn't give advice or try to fix things. God just listens and lets you work it out for yourself. So please listen and just hear me. And if you want to talk, wait a minute for your turn and I will listen to you. Author unknown. Unknown म्हणजे माहीत नसलेला. आता बघा, कवी आपल्याला हे पटवून देतोय, सांगतोय. तो म्हणतोय, बट वेन यू एक्सेप्ट ॲज अ सिम्पल फॅक्ट, म्हणजे मला जे काही वाटतंय, दॅट आय फील व्हॉट आय फील, ते कितीही चुकीचं असेल किंवा तुम्हाला ते गैर वाटत असेल, तरी पण त्या माझ्या काय आहेत, भावना आहेत. नो मॅटर हाऊ इररॅशनल, इररॅशनल म्हणजे तर्काशी विसंगत असलेला. देन आय कॅन स्टॉप ट्राईंग टू कन्व्हिन्स यू अँड गेट अबाउट दिस बिझनेस ऑफ अंडरस्टँडिंग व्हॉट्स बिहाइंड धीस इररॅशनल फिलिंग्स. तो म्हणतोय बघा की ही जी गोष्ट आहे किंवा मी जे काही सांगतोय ते तुम्ही स्वीकारावं किंवा तुम्ही आहे तसं ते स्वीकाराल, तर ती तुम्हाला पटवून देण्यात मला माझी शक्ती जास्त खर्च करावी लागणार नाही. म्हणजे मी सांगतोय ते जर तुम्ही लवकर किंवा पटकन जर समजून घेतलं, ऐकून घेतलं, तर मला माझी जास्त किंवा विनाकारण शक्ती खर्च करावी लागणार नाही आणि त्या भावनेमागील कारणे शोधण्याचा विचार करण्याकडे मी लक्ष देऊन शकेल. म्हणजे ती भावना काय आहे त्या भावनेकडे लक्ष देण्याचा मी विचार करेल. पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल की मी जे काही सांगतोय, माझ्या ज्या भावना आहेत त्या तुम्ही पटकन स्वीकाराव्या अशी मी अपेक्षा करतो. नेक्स्ट, अँड व्हेन दॅट्स क्लिअर द ॲन्सर्स आर ऑब्वियस अँड आय डोंट नीड ॲडवाईस. ऑब्वियस म्हणजे सरळ किंवा स्पष्टपणे. तो पुढे सांगतोय की ज्यावेळी मी असं करू शकेल त्यावेळीच खरं तर मला माझे उत्तरं, जीवनातील उत्तरं सापडतील किंवा माझे जे प्रॉब्लेम आहे त्यावर उपाय सापडेल आणि मग मला कोणाच्या सल्ल्यांची गरज भासणार नाही. नेक्स्ट, irrational feelings make sense when we understand what's behind them.
म्हणजे आपल्या ज्या भावना असतात, चुकीच्या असतील, अविवेकी असतील, तर त्याच्या मागं जी कारणं आहे ती कारणं जर शोधली तर कारणं शोधल्यानंतर त्या भावना आपल्याला चटकन समजून घेता येतात किंवा त्याचा अर्थ आपल्याला आपोआप समजतो. म्हणजे जे काही आपण करतोय, ज्या काही आपल्या भावना आहे त्या भावनांमागचे कारणं आपण अगोदर शोधले पाहिजे आणि ते कारणं जर आपण शोधले तर त्याचा अर्थ आपल्याला आपोआप सापडत जातो किंवा अर्थ उलगडतो. Perhaps that's why prayer works sometimes for some people, because God is mute and He doesn't give advice to try fix things. देवाकडे आपण केलेली जी प्रार्थना असते ती प्रार्थना बऱ्याच वेळा जास्त प्रभावी ठरते, कारण की आपल्याला माहिती आहे देव हा कसा आहे, म्यूट म्हणजे मूक. तो आपल्याला सल्ले देत नाही. तो आपण जे काही सांगतो, आपल्या ज्या काही अडचणी आहेत त्या गुपचूपपणे समजून घेतो आणि त्यामुळे त्याच्याकडे केलेली प्रार्थना ही जास्त प्रभावी असते असं त्या मुलाला वाटतंय. आणि त्याचं कारण तो काय सांगतोय, कारण की देव हा कसा आहे, मूक आहे. तो आपल्याला कोणते पण सल्ले देत नाही किंवा आपल्या समस्या ज्या आहेत त्या सोडवण्याचा, निरसन करण्याचा प्रयत्नही करत नाही. म्हणजे तो आपल्याला कोणत्याच प्रकारची सल्ले देत नाही. तो आपलं ऐकून घेतो फक्त, कारण की तो कसा आहे, मूक आहे, म्यूट आहे. आणि म्हणून मला असं वाटतं, मला म्हणजे त्या लहान मुलाला असं वाटतं की देवाकडे केलेली प्रार्थना ही जास्त प्रभावी ठरते, कारण की तो गुपचूपपणे आपलं जे म्हणणं आहे ते ऐकून घेतो, आपल्याला परत परत त्याच्यावरच्या समस्यांची उत्तरं सांगत नाही किंवा सल्ले देत नाही. God just listens and lets you work it out for yourself. जो देव आहे तो लोकांचे फक्त जे काही गाऱ्हाणे आहे किंवा त्यांच्या ज्या काही समस्या आहेत ह्या शांतपणे ऐकून घेतो आणि प्रत्येकाला आपला मार्ग, आपला उपाय स्वतःच शोधू देतो, सल्ले देत नाही. तर तो काय करतो, लोकांचं जे म्हणणं आहे, लोकांच्या ज्या समस्या आहे त्या शांतपणे ऐकून घेतो आणि प्रत्येकाला त्यातूनच आपला उपाय त्याला स्वतःलाच शोधू देतो. सो प्लीज लिसन अँड जस्ट हिअर मी. म्हणून कृपया करून माझे बोलणे फक्त काय करा, ऐकून घ्या. And if you want to talk, wait a minute for your turn and I will listen to you. आणि तुम्हाला जर काही बोलायचे असेल तर तुमचा म्हणजे जेव्हा तुमची टर्न येईल तोपर्यंत तुम्ही थोडा वेळ थांबा. जसं आपण म्हणतो ना, थांब, आता माझा नंबर आहे, माझ्या नंबरनंतर तुझा नंबर आहे, तुझ्यानंतर तिसरीचा नंबर आहे, तसा तो सांगतोय की कृपा करून मी जे सांगतोय ते ऐकून घ्या. आणि समजा तुम्हाला जर काही बोलायचं असेल तर कृपा करून थोडं थांबा. तुमचा नंबर आल्यानंतर, तुमची पाळी आल्यानंतर तुम्ही बोला. त्यावेळी तुमचे बोलणे मी नक्कीच ऐकून घेईल. आय विल लिसन टू यू. नक्कीच मी तुम्हाला काय म्हणायचे आहे ते मी ऐकून घेईल. तर बघा, अशा प्रकारे थोडक्यात प्लीज लिसन म्हणजे कृपया ऐका. ह्या कवितेमध्ये जो काही एक अज्ञात असा कवी आहे, तो एक कवी जो आहे तो किशोरवयीन मुलगा आहे किंवा मुलगी असेल, तो आपल्या आईवडिलांना विनंती करत आहे
की माझे म्हणणे आईवडिलांनी ऐकून घ्यावे किंवा मला समजून घ्यावे असं तो त्यांना परत परत काय करतो हे ह्या कवितेमध्ये सांगतो आहे. अशा प्रकारे ही कविता आज संपलेली आहे. आता पुढे बघा इथे एक्झरसाइज दिलेले आहे बघा, इंग्लिश वर्कशॉप. तर थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगते की हे कसं सोडवायचं आहे बघा. क्वेश्चन नंबर 1 जो आहे, कंप्लीट द फॉलोइंग विथ द हेल्प ऑफ द लाईन्स ऑफ द पोएम. कंप्लीट करायच्या ह्या लाईन्स बघा, जसं त्यांनी दिलेले, व्हेन आय आस्क यू टू लिसन टू मी यू स्टार्ट डुईंग. म्हणजे जेव्हा मी तुम्हाला म्हणतो की माझं ऐका, लगेच तुम्ही काय काय करतात. तर कवितेमध्ये काय काय दिलेलं आहे, फॉर एक्झाम्पल बघा दिलेलं आहे पहिल्या स्टांजामध्ये, स्टार्ट गिविंग मी ॲडवाईस, देन बिगिन टू टेल मी व्हाय आय शुड नॉट फील दॅट वे, देन फील यू हॅव टू डू समथिंग टू सॉल्व माय प्रॉब्लेम. अशा पद्धतीने त्या लाईन काय करायच्या आहे इथे तुम्ही कंप्लीट करायच्या आहे. क्वेश्चन नंबर 2, राईट द अपोजिट एंटॉमिन्स. एंटॉमिन्स म्हणजे अपोजिट वर्ड्स, ज्याला विरुद्धार्थी शब्द असं म्हटलं जातं, ऑफ द फॉलोइंग. खाली काही शब्द दिलेले आहेत, त्या शब्दांचे विरुद्धार्थी शब्द तुम्ही शोधायचे आहेत. नंतर क्वेश्चन नंबर 3, यूज द फॉलोइंग चार्ट्स टू प्रिपेअर मिनिंगफुल डायलॉग्स. इथे चार्ट दिलेला आहे, तो चार्ट तुम्ही डायलॉग टाकून कंप्लीट करायचा आहे. म्हणजे बघा काही फिल अप दिलेले आहेत, तिथं गाळलेल्या जागा दिलेल्या आहेत, तर त्या गाळलेले जागेमध्ये तुम्ही तिथे त्या लिहायच्या आहेत. फॉर एक्झाम्पल मी एक सांगते बघा, जसं इथे ए दिलेलं आहे बघा, हॅव यू रीड, हॅव यू रीड. मग तिथे पुढे तुम्ही काय करायचं आहे, जे पुस्तक तुम्ही वाचलेलं असेल त्या पुस्तकाचं काय लिहायचं आहे, नेम ऑफ द बुक, म्हणजे त्या पुस्तकाचं नाव तुम्ही तिथे लिहायचं आहे. अशा पद्धतीने खाली दिलेल्या ज्या गाळलेल्या जागा आहेत त्या तुम्ही त्या चार्टमध्ये काय करायचे आहे, ते डायलॉग कंप्लीट करायचे आहे. आता क्वेश्चन नंबर 4 आहे बघा, मेंटेन अ डायरी ॲट लिस्ट फॉर अ वीक. एका आठवड्यासाठी तुम्ही डायरी म्हणजे रोजनिशी म्हणजे त्याच्यामध्ये आपण सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत काय काय केलेलं आहे ते त्याच्यामध्ये काय करायचं, नोंद करून ठेवायची. तर अशी डायरी कमीत कमी तुम्ही एका आठवड्यासाठी तयार करा. एक आठवडाभर का होईना तुम्ही ती डायरी, ती रोजनिशी तुम्ही वापरा किंवा त्याच्यामध्ये लिहा. राईट अबाउट युअर इंटरॅक्शन्स विथ अदर पीपल इन युअर सराउंडिंग्स इन 3-4 लाईन्स. आणि आपल्या आजूबाजूला जे लोक आहेत त्या लोकांविषयी 3 ते 4 ओळीमध्ये त्याच्यामध्ये लिहित जा. Also write whether you find the interaction happy, unhappy, satisfactory, unsatisfactory, enjoyable, stressful, etc. म्हणजे त्याच्यामध्ये तुमच्या ज्या प्रतिक्रिया लिहायच्या आहे, मग त्या आनंदी असतील तरी लिहा, दुःखी असतील तरी लिहा. सॅटिस्फॅक्टरी म्हणजे तुम्हाला समाधान वाटत असेल तरी लिहा. अनसॅटिस्फॅक्टरी म्हणजे तुम्ही असमाधानी असाल तरी पण त्याची नोंद करा. एन्जॉयेबल म्हणजे तुम्हाला आनंदी वाटत असेल ते लिहा. स्ट्रेसफुल म्हणजे तुमच्यावर त्याचा ताण आलेला असेल तरी त्या गोष्टी पण, ते उदाहरणं पण तुम्ही तिथे नोंद करा. क्वेश्चन नंबर 5, लास्ट क्वेश्चन आहे बघा. इथे तुम्ही काय करायचं आहे, राईट अँड इनफॉर्मल लेटर फ्रॉम अ टीनएजर टू हिज ऑर हर पॅरेंट एक्सप्रेसिंग अ फ्यू थॉट्स फ्रॉम द पोएम. तुम्ही लेटर लिहायचं आहे तुमच्या पालकांना आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे, तर तुमचे ज्या भावना आहेत त्या भावना तुम्ही त्या पत्राद्वारे तुमच्या पालकांपर्यंत तुम्हाला पोचवायच्या आहेत.
मग त्याच्यासाठी खाली काही मुद्दे दिलेले आहेत, त्या मुद्द्यांच्या आधारावर तुम्ही ते पत्र लिहायचं आहे. आता तुम्हाला माहितीच आहे की पत्राचा पॅटर्न बदललेला आहे. जसं पूर्वी आपण पत्ता उजव्या बाजूला लिहायचो आणि नंतर बाकी पत्राची सुरुवात काय करायचो, डाव्या बाजूने करायचो. तर तसं न करता आता सगळं पत्र आपल्याला कुठे लिहायचं आहे, डाव्याच बाजूने लिहायचं आहे. समासाला खेटूनच लिहायचं आहे. कुठेही पॅरेग्राफ पाडायचा नाही. 2 ओळी बोट सोडायचे, 2 बोटं अंतर सोडून आणि लिहायला सुरुवात करायची नाही. तर काय करायचं आहे, एक पॅरेग्राफ संपल्यानंतर एक ओळ सोडून द्यायची, मग पुढे समासाला खेटून लिहायला सुरुवात करायची. अशा पद्धतीने आपल्याला हे पत्र लिहायचं आहे. आणि ही कविता आणि त्यावर झालेलं इंग्लिश वर्कशॉप मी तुम्हाला समजून सांगितलं आहे. लगेचच नोटबुकमध्ये लिहून काढून त्याचा फोटो काढून मला ग्रुपवर तुम्ही पाठवायचे आहेत. आणि खाली आपलं स्वतःचं नाव पण लिहायचं आहे. सगळ्या मुलींनी होमवर्क करायचा आहे. ज्या मुली होमवर्क करणार नाही त्यांना इंटरनल मार्क देणार नाही. थँक्यू.